नमस्कार मित्रांनो, मी आहे मनोज आणि स्वागत आहे तुमचं मनोज पाटील या ब्लॉगमध्ये। तर तुम्हाला समोर जी मंडळी दिसते ती आमची जवळची स्नेही मित्रमंडळी। आज आम्ही मटन पार्टीचा बेत केलेला होता आणि आदरणीय प्रवीण पाटील सर यांच्या शेतात सगळे आमचे बंधू गोळा झालेले आहेत आणि मी आता तुम्हाला सगळं या ठिकाणी दाखवणार आहे। तर तुम्ही पहा। त्याच्या अगोदर प्रवीण पाटील सर दोन शब्द काही व्यक्त करतील, मी अशी त्यांना विनंती करतो। बोला सर, बोला ना सर, काहीतरी बोला बोला। नाही बोला ना, काय कार्यक्रमाची रूपरेषा। हां बोला, कार्यक्रमाची रूपरेषा सर। हां आदरणीय घनश्याम सर, हां जे असेल ते बोला। हां हे वनवासानं पोहोचण्याचं काम आम्ही फक्त एक मित्रांचं गेट टुगेदर व्हावं यासाठी ठेवलेलं आहे आणि या निमित्ताने आपण रोजच्या दैनंदिन आयुष्यातून थोडंसं बाहेर पडतो आणि नॅचरली मित्रांशी जुडतो। बरोबर। आणि एक आनंद जो असतो मित्रांसोबत जेवणाचा फार वेगळा असतो, तर तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे जमलेलो आहेत आणि आम्ही असे कार्यक्रम दरवेळेस करत राहतो। अजून काही जण येऊ शकले नाही काही टेक्निकल अडचणीमुळे, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आम्ही त्याला नक्कीच बोलू। सर मी तुम्हाला मध्येच थांबवतो, मी शाकाहारी असल्या कारण माझी काही व्यवस्था आहे का? अल्लाट सर तुमची काही दोन शब्द व्यक्त करणार? प्रवीण सर, विशाल सर, विजय सर। तर आता घेऊन जातोय मी तुम्हाला आमचे आदरणीय मोठे बंधू पिंजारी सर, की जे खूप उत्कृष्टपणे भाजी बनवतात। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी रस्सा, तांबडा रस्सा। त्यांचा ब्लॉग आहे ते शुद्ध शाकाहारी आहेत। हा ते पण आजच्या पार्टीचा वनभोजनाचा आनंद मुळीच मिळणार नाही। बरोबर सर, पण असो तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। मी काय म्हणत राहतो। ओके, थँक्यू। आमच्या पिंजारी सरांनी मटणाची भाजी बनवलेली आहे, तांबडा रस्सा शिजत आहे आणि आमची मंडळी सगळीकडे बसलेले आहेत। विजय सर कांदे कापत, परत बाईक जे आहे काकडी त्याला, परत आंबे कैरी हे सगळे चिरत आहेत आणि खूप मजा येते, छान हवा सुरू आहे आणि आम्ही पार्टी एन्जॉय करतो। हे फक्त सेलिब्रेशन मित्रांसाठी। विशाल सर, विजय सर, पिंजारी सर दूर पडत आहेत आणि मनोज सर आमचे प्रसिद्ध शूटिंग करत आहेत। सर काही प्रतिक्रिया द्या घनश्याम सर, प्रवीण सर। जेवण एकदम सुंदर बनलेलं आहे, अजून सरांनी खाल्लं तरी सुंदर म्हणतात सर, टेस्टी म्हणा। सुंदर